मित्रांनो, आज मी ट्राय करणार आहे आपल्या डॅशिंग कटलर अण्णांचा लय बेकार बायसेप ट्रायसेप वर्कआउट. चला सुरू करूयात. अण्णांच्या वर्कआउटची सुरुवात होते बोरिंग हपसून. अरे म्हणजे तेच रोप पुश डाऊन रे बाबा. बरेचसे मुलं कन्फ्युज आहेत, रोप पुश डाऊन करताना नक्की पोझिशन हवी कशी. अरे घंटाची पोझिशन मी सांगतो. मशीन पासून थोडे लांब उभे राहा, एल्बो पुढच्या साईडला बॉडी पासून थोडे लांब ठेवा आणि मग पुढच्या साईडला प्रेस डाऊन करा, जेणेकरून तुम्हाला फुल रेंज ऑफ मोशन मिळेल. नाहीतर काही उपरसोंडे आडमोड काही पण करत सुटतात भेंडी. हट. अण्णा भडकले, बोलतात वर्कआउटच्या सुरुवातीला टिंगल टावाला नको करू. चल हे झालं असेल तर आता स्ट्रेट बार लाव आणि परत पुश डाऊन कर. आई शपथ भाई, हे एक्सरसाइज चुम्मा. त्यानंतर मारली मी क्लोज ग्रिप बेंच प्रेस. आला अंगावर, उडव पात्र्यावर. अण्णा म्हणाले एक शेवटचा ट्रायसेप एक्सरसाइज कर, सिंगल आर्म रिव्हर्स ग्रिप रोप पुश डाऊन. हिला छोटीशी एक्सरसाइज पण ढिगभर मोठा नाव दिलाय. अण्णा म्हणाले चल ट्रायसेप संपले असेल तर पटकन बायसेप वर जाऊ. बायसेपची सुरुवात झाली सेटेड डंबल कर पासून. हा जसं मी मारतोय तसंच मारायचं. एका हाताने एका टायमाला एकच डंबेल उचलायचं भाई. त्यानंतर अण्णा म्हणाले इन्क्लाइन मशीन कर. हिला एवढा ऍडव्हान्स मशीन आणू कुठं मी भेंडी. हट, मी जुगाड करीन काहीतरी. इंजिनियर आहे भाई, जुगाड पे दुनिया कायम आहे. त्यानंतर अण्णांनी मला नवीन एक्सरसाइज दिली, केबल ओव्हरहेड कर्ल. अरे भाई लय खतरनाक एक्सरसाइज आहे. बायसेप एकदम फुग्यासारखे फुगले होते. पोजिंग करायचे पण वांदे होतील बहुतेक आता. त्यानंतर शेवटी मारले मी डंबल हॅमर कर. अण्णांचा आजचा विषय संपून आलो मी आरच्या समोर. आजचा वर्कआउट खरंच खूप खतरनाक होता. आजचा गो मला पोजिंग पण नीट करता येत नव्हती. मसल एवढा टाईट झाला होता. असो मित्रांनो, जर तुम्हाला पण ही व्हिडिओ आवडली असेल तर वर्कआउट नक्की ट्राय करा आणि असेच आणखीन मजेदार वर्कआउट साठी आपल्या भावाला नक्की फॉलो करा. तोपर्यंत आलोच पुढचा वर्कआउट घेऊन.